नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2025 मधले चालू घडामोडी याच्यावरती प्रश्न बघणार आहोत। TCS आणि IBPSचा महत्त्वाचा असा पॅटर्न आहे। TCS जर तुमचा पेपर घेत असेल तर 2 किंवा 3 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात आणि IBPS जर तुमचा पेपर घेत असेल तर 4 किंवा 5 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात। म्हणून अत्यंत महत्त्वाचा असा हा घटक आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूया। महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, राम सुतार। प्रश्न क्रमांक 2, देशात पहिल्यांदाच अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण कोणत्या राज्याने केले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, तेलंगणा। प्रश्न क्रमांक 3, मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, बिहार। प्रश्न क्रमांक 4, ICCचा नवीन CEO कोण निवडण्यात आला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, संजोग गुप्ता। प्रश्न क्रमांक 5, भारताचे 15वे उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण बनले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, CP राधाकृष्ण। प्रश्न क्रमांक 6, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, विश्वास पाटील। विश्वास पाटील या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, जगप्रसिद्ध टेस्ला कारचे भारतातील पहिले शोरूम कोठे सुरू करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, मुंबई। प्रश्न क्रमांक 8, 66वा महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता कोण बनला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे वेताळ शेळके। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, हरियाणा। प्रश्न क्रमांक 10, एलोन मस्क यांनी कोणत्या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, अमेरिका पार्टी। प्रश्न क्रमांक 11, देशातील पहिला AI जिल्हा खालीलपैकी कोणता ठरला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सिंधुदुर्ग। प्रश्न क्रमांक 12, भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यात उभारण्यात आली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, आसाम। प्रश्न क्रमांक 13, भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य कोणते बनले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, गोवा। प्रश्न क्रमांक 14, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळणारी पहिली भारतीय संस्था कोणती ठरली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, एज्युकेट गर्ल ग्लोबल। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। कशा संबंधित काम करते? ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी काम करते। प्रश्न क्रमांक 15, मुंबईतील कोणत्या पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे ठेवण्यात आले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, कर्नाक पूल। प्रश्न क्रमांक 16, ओपन AI ChatGPTचे भारतातील पहिले ऑफिस कोठे सुरू होणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 17, चर्चेत असणारे Gen 2 चे हिंसक आंदोलन कोणत्या देशात काढण्यात आले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, नेपाळ। प्रश्न क्रमांक 18, भारतातील पहिले गिधाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, आसाम। प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील दुसरी रो फेरी सेवा कोठून कोठे सुरू होणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबई ते विजयदुर्ग। प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणता देश जागतिक आरोग्य संघटनेतून म्हणजे WHO मधून बाहेर पडला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, अमेरिका। या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवू शकता, खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे।